फडणवीसांना अंधारात ठेवून अक्षयचा एन्काउंटर करण्यात आला। संजय राऊतांचा दावा, पोलिसांसोबतच एकनाथ शिंदे आणि फडणवीसांची ही जबाबदारी। वडेट्टीवारांचा हल्लाबोल, तर आदेश देणाऱ्यांना शोधा, आव्हाडांची मागणी। अवघ्या 24 तासात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती। शिवसेनेच्या नाराजीनंतर शिंदेंनी फडणवीसांना फोन केल्यानं निर्णय। सूत्रांची माहिती, शिंदेंना विश्वासात न घेताच निर्णय झाला होता का, याची चर्चा। नाराजी नाही, पण पालकमंत्रीपदाची अपेक्षा करणं काय वाईट? दरेगावातून एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंसोबत चर्चा झाली होती, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। रायगडचा पालकमंत्री भाजपचा झाला तरी चालेल, पण राष्ट्रवादीचा नको। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची आक्रमक भूमिका। विधानसभेत सुनील तटकरेंनी सेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप। शिवसेनेत शिंदेंना संपवून नवा उदय पुढे येईल। विजय वडेट्टीवारांचं भाकीत। 20 आमदार उदय सामंतांसोबत, संजय राऊतांचा दावा। तर शिंदे आणि आपल्यामध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र यशस्वी होणार नाही, सामंतांची प्रतिक्रिया। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याचे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळेंचे संकेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा। महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाची चाचपणी करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट। दोघांमध्ये 1.5 तास महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीवर खलबतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजून कोणतीच आघाडी झाली नाही। संजय राऊतांचं मवियाबाबत मोठं विधान। शिवसेना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यावर ठाम राहणार का, याची चर्चा। सैफवर हल्ला करणारा शहजाद मोहम्मद बांगलादेशात कुस्तीपटू असल्याचं उघड। हल्लेखोराचे सैफच्या घरातून 19 फिंगरप्रिंट सापडले, सूत्रांची माहिती। कोलकात्यामधल्या डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेप। दुर्मिळातला दुर्मिळ खटला नसल्याचं सांगत कोर्टानं फाशीच्या शिक्षेची मागणी फेटाळली। अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज दुसऱ्यांदा घेणार शपथ। भारतीय वेळेनुसार रात्री 10:30ला शपथविधी समारंभ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।